अर्जुन भाई यांना विनंती करून आपण या. या भाईंशी भाई बसून बोलले तरी चालेल. भाई स्पर्धेविषयी जाणून घ्यायला आवडेल. 40+ क्रिकेट संघटनेची स्थापना केली आणि त्यानंतर बघता बघता 30 संघ 40 झाले, 40 वरनं 50 झाले, 50 वरनं 60+, 63 संघ झालेले आहेत. आणि आता अशा पद्धतीने जो खेळ सुरू आहे, आयोजनं अनेक बघितलेली आहेत. तुम्ही देखील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. म्हाळसाई चषक कोपर गावाची स्पर्धा, कोपर संघाची स्पर्धा आणि जवळजवळ 38 वर्षानंतर का तर मैदानाचा खूप मोठा यक्ष प्रश्न होता. त्यामुळे आपली नामदेव स्मृती चषक आपण अंडरमची गेले कित्येक वर्ष भरवली, पण पहिल्यांदाच कोपर गावामध्ये या भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तुम्ही काय सांगाल या स्पर्धेविषयी, आयोजनाविषयी? म्हाळसाई चषक मला वाटतं आता 6 वर्ष झाले आमच्या 40+ला, पण असा नियोजन या आजपर्यंत कुठेच झाला नाही. हे म्हाळसाईच्या चषकाचे जेवढे आयोजक आहेत आणि आमचे दादा रमेशदादा यांना मनापासून मी धन्यवाद देतो की तुम्ही हा 40+ साठी एवढा मोठा हे केला आणि पुढच्या वर्षी अजून याच्यापेक्षा जोरात करा ही आमची अपेक्षा असेल. धन्यवाद भाई, खूप खूप धन्यवाद. काय जबरदस्त मॅच झाली अशोक पाटील. पप्पू नावाचं वादळ ते थांबलंच नाही. अखेरकार विपक्ष संघाची नौका बुडवली आणि मगच थांबलं. सामना सुरू झालाय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहतोय. सेमीफायनल मध्ये दाखल झालाय तो म्हणजे अंतरली 40+ संघ. नवीन बॅटर तो नवनाथ येतोय. झेल पकडला तो आपण पाहतोय रजनीकांतने. कोपर संघ देखील बघा आता करणची वाटतं काहीतरी मीटिंग चालली आहे. करण तुम्ही पण आयोजन करा. आता मैदान चांगलं आहे. लोहा गरम आहे, मार दो हातोडा. जबरदस्त आयोजन, खूप चांगलं आयोजन. नाही महेश, आता कुठेतरी तुमची मेहनत सफल झाली. तर भाईनी सांगितलं मी एवढा वर्ष स्पर्धा बघतोय, 6 वर्ष, पण कुठेच एवढं चांगलं आयोजन नसतं. त्यासाठी जरा ही स्पर्धा आवडली असेल ना, एकदा आयोजकांसाठी आयोजन केलंय चांगलं म्हणून टाळ्या होऊन जाते. सर्वांना विनंती करतोय. क्या बात आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. अशोक पाटील धावा झाले तब्बल धावफलकावरती 8 धावा. ओ बॅकफुट गेल्या, कट केलं या बेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. आउटफील्ड पास आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमारच्या पार चौकार. आपण बघतो विनोद पाटील पप्पूने जे फटके मारले ना, फटके बनवले त्यांनी. चेंडू खराब नव्हते पण तो ताकदीने इतका प्रहार करत होता की चेंडू सीमा पारच जायचा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. ज्या वेळेला 13 धावा बघायला मिळतात. बघा सर्वांना शाबासकी दिली भाईंनी. काय आयोजन केलं. 38 वर्षानंतर आयोजन केलं लारा, पण आज तुमची मेहनत मी म्हणेल खऱ्या अर्थाने सफल झाली. भाईंनी कौतुक केलं. भाई देखील भरपूर उशीर थांबले. आपण बघितलं तर आपले प्रेरणास्थान, श्रद्धास्थान, आपण तर आधारस्तंभ रमेशजी म्हात्रे साहेब देखील सामना एन्जॉय करतायत. रमेश दादा तुम्ही देखील क्रिकेट भरपूर पाहिलं असून पप्पू नावाचा वादळ आलं ना, विपक्षी संघाला डुबूनच गेलं. काय बॅटिंग केले. पप्पू नावाचा वादळ थांबलंच नाही. अखेरकार त्या वादळांनी संघाला जिंकून दिलं. इतकं चांगलं क्रिकेट. आणि पारितोषिक देखील मिळालं. तब्बल आपण बघितले तर 17,223 रुपये.
प्रवीण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक नवनाथला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू होता. पंच वाईड चिखून करतायत. धावांच्या धावाने भर धावसंख्या धाव फलकाती 14 धावा. शाखा प्रमुख बघा अनिल म्हात्रे साहेब त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही अनिल दादा देखील खुश आहेत मला वाटतंच, कारण का बॅटिंग काय जबरदस्त बघायला मिळेल. पुढे प्रवीण गोलंदाजी मार्कवर नवनाथ स्विच हिट केलाय, पाठवलं या बेला थर्डमॅनला, वेगाने चाललाय चेंडू सीमारेषा पार चौकार. रमेश म्हात्रे साहेब 38 वर्ष झाले आणि 38व्या वर्षात पप्पू नावाचं वादळ आलं हे देखील तुमच्या गावाला आता ठाऊक राहील. म्हणतात ना वादळापूर्वीची शांतता, मशान शांतता, पण वादळ आलं आणि काय त्या वादळ नस्तरोमत करू लागला विपक्ष संघाला पप्पूने. 111 चौकार. धावा झाल्या धाव फलकात आपण तब्बल पाहू शकता बेला 18 धावा. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय, पाठवलाय थर्डमॅन सीमारेषा पार षटकार. विनोद पाटील जेव्हा जेव्हा आपण तर सुनामी लाट येतात ना तेव्हा नसतं नोबत करतात घरांना, पण इथे मात्र पप्पूच्या बॅटिंगने ना विपक्षी संघाला नसतं नोबत केलं आणि विपक्षी संघाचे आता ज्या संघाचे मॅच असेल ते संघाचे गोलंदाज घाबरले. पप्पूला गोलंदाजी करायची कशी, जबरदस्त बॅटिंग. आता इथे नवनाथ देखील चांगली बॅटिंग करतोय. एक षटकाला एक चौकाराला 24 धावा संख्या आपण पाहू शकता धाव फलकात. 14 बॉल मध्ये त्याने धावा कुठल्या तब्बल 7 षटकार मारले, 54 धावा केले आणि 2 चौकार. काय बॅटिंग केली, अक्षरशः मालसाई चषक गाजवलं. पुन्हा एकदा स्वीप केलं या बेला, स्विचच्या माध्यमातून पाठवलं चेंडूला पण तर जोपर्यंत पॉइंटला चेंडू फीड होईल 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड डिसिजन येत आहे, चांगलं डिसिजन. धावसंख्या 26. आज आपण ह्या स्पर्धेचा अंतिम दिवस, पण विनोद पाटील आज चर्चा असेल ती पप्पूच्या नावाचे. पप्पू पास हो गया. इतक्या दिवस पप्पू फेल व्हायचा, पण आज मोक्या दिवसांनी पप्पू पास झाला, ते पण चांगल्या टक्क्यांनी. काय बॅटिंग केली, 56% नाही. चांगली बॅटिंग केलं त्याला चांगलंच म्हणणार ना. इतका दिवस तो फेल होत होता, म्हणजे बॅटिंगच त्याची होत नव्हती. आपण कधी कुणाला वाईट बोलतच नाही, फक्त आम्ही सांगतोय की चांगली बॅटिंग केली म्हणजे पप्पू पास झाला. दशरथ पाटील सारखा बसलो तर आपण आपल्याला मागे घर जायला पण देणार नाही लोक, तसं बोललो तर. पण आम्ही तसं बोलणार नाही. ती त्याची लँग्वेज आहे, त्याची शैली आहे. अशोक पाटील तुम्हाला आठवतं एक समालोचक आपला असाच बोलायला गेला, बाबूशाची भाषा नको तेच बोलून बसला आणि नंतर मग तोंड ढाकायला लागला. आपणच कॉमेंट्री करा. हो पुन्हा एकदा आपण स्विच हिट करायचा प्रयत्न केला सुरेशनी. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता या वेळेला 27 धावा आहेत. तागाव संघ देखील मला वाटतं थोड्याच दाखल होईल. एक चेंडू बाकी आहे. षटक प्रगती पथावर आहे. दुसरं 2 बलाढ्य संघांमधील आपण क्वार्टर फायनलची मॅच. जो संघ जिंकेल तो अंतरलेवर फाईट बॅक करत मेगा सेमीफायनल मध्ये. हो चांगला चेंडू, चांगला आपण स्विंग होतोय, चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट चेंडूची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ दिलीप सारखा बॅटर बाद झालाय. 27 धावा आहेत. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पाण्याची मागणी केली बघा, जरा पाणी घेऊन जायचंय. पाणी ड्रिंक्स बेकर डॉक्टर झुंझुनवाला आपण जा लवकर. डॉक्टर करतील तर करतील, किती काम करतील. पाणी आहेत का बघा, लवकर लवकर जरा. आहेत का? जाऊ दे, जेवढ्या पाठवल्या तेवढं जाऊ दे. जाऊ दे ना मग, लवकर जा ना. नकोय का? चालेल. पाणी पाहिजे का रजनीकांत? नकोय नकोय नकोय, चालेल चालेल चालेल. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहिजे आता? रणजित येतो. रणजित ठाणगेला आणलंय. कारण 12 चेंडू मध्ये झाले 27. अशोक पाटील काय बॅटिंग झाली मगाशी आणि किती धावांचं लक्ष होतं. जर आपण पाहिले तर मगाशी नार्वी संघाने धावा उभारले होते तब्बल 52-53 करायचे आता. 17 चेंडू मध्येच केल्या, म्हणजे 1 षटकाचा वेळ वाचला आपण पाहिले तर. चला चला जरा फास्ट घ्यायचं. पुढील
त्यामुळे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता बला रजनीकांत आल्यात, स्ट्रायकेला नवनाथ. 12 चेंडूचा खेळ बाकी अजूनही, जरा फास्ट खेळा बघा. 3 वाजून गेलेले आहेत, 3:20 झाले आहेत. रजनीकांत दादू देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नवनाथ सारखा बॅटर आहे, 2 चांगले बॅटर आहेत, 2 चांगले वेल फिनिशर मैदानावर आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत. रजनीकांत तू नवनाथ. हो चांगला चेंडूचा बॅटर मधनं चेंडूला काढला या वेळेला. चेंडू चला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, एक धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. रणजिताला चूक झाली, 2चं रूपांतर आपण 3 मध्ये होतंय का पाहायचंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चुका चुका आणि चुका बघायला मिळतात. जिथे एक होते 2 घेतल्या, 2 होत्या तिथे 3 घेतल्यात. धाव संख्या 10 फलकात आपण पाहू शकता 30 धावा. अजूनही जर कोणी जेवण केला नसेल तर त्यांनी जेवण करून घ्या. अशोक पाटील असं व्हायला नको की कोपरची मालसाई चषक आणि मी जेवलो नाही. जेवण आहे, जेवण करून घ्या. रजनीकांत सुरेश फटका चांगला, आपला स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बघायला मिळतो. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता बॅटची, आपण तर कडेला चेंडू लागतो, पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय, चेंडू फीड होईल. इथे आपण तर 2 धावा धावल्यात आपण, तर धावसंख्या 32 धावा. उद्या आपण बघितलं तर माताडीची स्पर्धा, बेतोड्याची स्पर्धा देखील सुरू होते उद्यापासून. 2 दिवसीय स्पर्धा बेतोडीची, माताडीची 1 दिवसीय स्पर्धा आहे सप्रा मैदानावर. चांगला चेंडू फुल एंडिलीचा चेंडू खोदून काढलाय, चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पुन्हा 1 धाव, 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला 34 धावा. 34 धावा धाव फलकर ते आपण पाहू शकता या वेळेला. रजनीकांत वैयक्तिक पहिलं संघाचं आपण इथं 3रं षटक घेऊन आलंय. राईट आर्म ओर द विकेट मारा करतोय जुळणबोली एंड कडून. हो चांगला चेंडू होता, या वेळेला फ्लाइट दिली होती चेंडूला, बॅटमधून निघून जातोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. 34 धावा. 34 धावा धाव फलकाती लागल्या आहेत. 3रं षटक प्रगती पथावर आहे. ओ चांगला चेंडू होता, या वेळेला मे स्पीड झालीये. काय झालं मैदानावर. चेंडू सीमा पार जातो का पाहायचंय, आणि हळू 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 चेंडू सीमा पार. अडतीस 2 आपण बघितलं तर इथे 50 लागल्या गेल्या. निलेश मात्रेच्या माध्यमातून काल, आज पप्पू कडून एक 50 लागले गेले, म्हणजे 2 50 झालेत. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी देखील पारितोषिक देखील भरपूर प्रमाणात मिळालं. रजनीकांत गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकला सुरेशला आपण पाहतो. 38 धावा धावफलकाती लागल्यात. 30 षटकात पुढचा चेंडू राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चांगला चेंडू होता, पायचीचा स्ट्रॉंग अपील होतं या वेळेला. लेग बिफोरच्या स्वरूपात बॅटर बाद येतोय. यश मीटर रजनीकांतला. षटक संपलं, ते पाण्याची मागणी केली. ड्रिंक्स बेकर मैदानात पाणी जाऊ दे.
थँक्यू डीजे. नक्कीच नीती पण आता वेश विभागासाठी समस्या की ग्राउंड पाहिजे, मैदान पाहिजे, जागा पाहिजे. 38 धावा झाल्या आहेत. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आला आपण तर यावेळेला रणजित थांडगे आलाय. वैयक्तिक पहिलं संघाचं पण चौथं षटक, श्लोगरचं हानामारीचं षटक. इथून जो संघ जिंकेल तो अंतरली बरोबर सेमीफायनलची मॅच खेळेल. मोठागाव संघाचे कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर पण आल्याची नोंद करा. नक्कीच येतीलच ते. आता त्यांना जवळ आहे 5 मिनिटं ते 6 मिनिटाचा रस्ता आहे गाडीवर. स्विच हिट केलंय यावेळेला, पाठवलंय थर्ड मॅन सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 42. पहिल्या चेंडू स्विचच्या माध्यमातून चौकार वसूल केलाय. थर्डमॅनला क्षेत्रक्षेत्रात सीमेवर तैनात आहे. चला लवकर लवकर जरा मानपाडा संघ एकच जण क्षेत्रक्षण लावा ना. चला मानपाडा संघ जरा वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या, वेळेला फार महत्व द्या. संजय पुढे स्विच करण्याचा प्रयत्न केलाय, स्वतःला यॉर्क करून घेतलाय. बॅटर बाद होतो यावेळेला. रणजितला यश मिळतंय. धावसंख्या 42. चौरंग घेतोय. चौरंग पाटील येत आहेत. नवनाद बाद झाल्यानंतर 42 धावा झाल्या आहेत. चेंडू बाकेत अजूनही 4. फास्ट घ्या करे, अजून एक 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यानंतर बँड पथक देखील येणार आहे. म्हणजे अशोक पटेल आपली जर मॅच जर 4:30 पर्यंत फायनल झाली तर बँड पथक देखील येईल. चालेल, जर वेळ मिळाला तर कमिटीचा निर्णय आहे की 5 षटकांचा देखील मॅच होईल. हो चांगला. आपण तर स्क्वेअर ड्राईव्हचा फटका बघायला मिळतो. ड्राईव्ह करता बॅटची आतली कडा घेतली. थर्डमॅनला चेंडू गेला. एकच धाव. संख्या धाव फलकात 53. आपण तर 43 धाव आपल्याला बघायला मिळतात. चेंडू बाकेत अजूनही या षटकातील 3. या षटकात रणजितने चांगली गोलंदाजी केली. चौकार आल्यानंतर विकेट मिळवला नवनाथचं. नाही, मोठागाव संघ जर आपण आला असेल, कोणी खेळाडू प्रतिनिधी आला असेल तर या. मोठागाव संघ आपण लाईव्ह बघितलं आहे की 17 संपाच्या आधी येऊ शकतो. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढला यावेळेला. चेंडू चालला मिडकटेज मध्ये. बळीराम येतो, चेंडूला फीड करतो. 2 धावा होत आहेत का पाहायचंय. यस, नितीन म्हात्रेने सांगितलं आम्ही आलोय, सज्ज आहोत आम्ही. इथे 3री धाव मिळते का पाहायचंय. 3 धावा कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नितीन म्हात्रेने देखील काल काय खेळ केला आणि सांगितलं आम्ही तयार आहेत, आलो होतो आम्ही. मोठा गाव आता ट्रॉफी जाणार आहे. नितीन म्हात्रे या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त शेवटच्या षटकातील 2 धावा दिल्या. 46. चौरंग स्ट्रायकेनला चांगला चेंडू. यष्टीरक्षक बीट होतं इथे. 1 धाव कंप्लीट केली जाते. बाईकच्या स्वरूपात आपण 1 धाव मिळते. धाव सगळ्या धाव फलकात 47. अंतिम चेंडू. किती धावांचं लक्ष आता पाहायचं आणि कोणता संघ आपण वेळेत इथून पुढच्या फेरीत दाखल होतोय. संघ जिंकेल तो अंतरली संघावर सेमीफायनल मध्ये फाईट बॅक करेल. पटका चांगला यावेळेला ड्राईव्ह केलाय. क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू सीमारेषा पार. चौकार, मच निडेड चौकार. धावा दिल्या धाव फलकात 51.
नितीन म्हात्रे, नागेश या आपण आपला सन्मान या मंचावरती केला जाईल. नागेश या. टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे एकूण मागच्या मॅच मध्ये 51 झाल्या, या मॅच मध्ये 51 सेम टार्गेट आहे. मागच्या मॅच मध्ये पप्पू नावाचं वादळ घोंगावताना आपण बघितलं आणि पप्पूने माळसाई चषक अक्षरशः गाजवला आणि कित्येक वर्ष आता मात्र त्याची इनिंग सर्वांच्या स्मरणात राहील. जबरदस्त खेळला, एकटाच लढला, तब्बल 7 षटकार आणि 2 चौकार त्याने ठोकले आणि 14 चेंडू मध्ये त्याने 54 धावा केल्या. करायच्या होत्या 52, अर्धशतकासाठी त्याला 1 धाव एक्स्ट्रा हवी होती, पण त्याने षटकार ठोकला आणि तब्बल 17,222 रुपये रोख रक्कम त्याला मिळाली आणि सगळ्यांचीच मनं त्याने जिंकलेली आहे. असा खेळ, अशा इनिंग फार कमी बघायला मिळतात. मात्र बघूया या मॅच मध्ये काय घडतंय. टार्गेट सेम आहे मागच्याच मॅच प्रमाणे, पण आता 2 संघ वेगवेगळे खेळत आहेत. एका बाजूला जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळी, दुसऱ्या बाजूला मानपाडा संघ. 52 करायचे आहेत मानपाडा टीमला. सलामीवीर मैदानावरती या ठिकाणी जात असताना संजय आणि प्रवीण. नावळे संघ अत्यंत चांगली कामगिरी बॅटिंग मध्ये राहिलेली आहे. नावळे म्हटलं की काना साळुंके यांच्याही शुभेच्छा या स्पर्धेला येत आहेत. एक उत्कृष्ट कॉमेंटेटर म्हणून देखील काना साळुंके यांची ओळख आहे आणि त्यांनीही टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. पप्पूची इनिंग अनेकांनी बघितलेली आहे आणि ज्यांना बघायला मिळाली नाही ते यूट्यूबवरती बघू शकतील पुन्हा एकदा UTC वरती. आणि शैलेश भोईर लवकरच ती इनिंग यूट्यूबवरती तुमच्या समोर आणतील, टाकून देतील. ती पूर्ण इनिंग अर्धशतकी खेळी, 7 षटकार, त्यात 7 षटकाने 42 धावा आल्या, 2 चौकार त्यामध्ये आपण बघितले आले. तर चौकार आणि षटकारात 50 धावा झाल्या होत्या. सुरुवातीला थोडासा संयमी होता, पण त्यानंतर खूपच जास्त आक्रमक झाला आणि कुठेतरी त्याच्या भावना अनावर होताना आपण बघितल्या, आपली प्रतिक्रिया देत असताना. चला वळूया मैदानाकडे. 52चं टार्गेट आहे. चला स्पीड अप करा प्लीज. यानंतर सेमी फायनल आणि त्यानंतर फायनल आपल्याला कव्हर करायचे आहे. तर बळीराम म्हात्रे व अश्विन पाटील या दोन्ही व्यक्तींना मी विनंती करणार, आपण मंचावरती या. आपलं स्वागत आहे माळसाई चषक 20-25 मध्ये. बळीराम म्हात्रे व अश्विन पाटील. बॉलिंग मार्कवर नवनाथ साळुंके तयार होत आहेत. बॅटिंग मध्ये आपण बघितलं दिलीप पाटील पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ राहिला, पण या मॅच मध्ये नवनाथ साळुंकेने 9 बॉल मध्ये 25 केल्या. दुसऱ्या बाजूला सुरेश पाटीलने 9 बॉल मध्ये 15 केल्या. निवियाचे चेंडू आपण वापरतोय, नवीन चेंडू हवाय. निवियाचा चेंडू देखील अनेक स्पर्धांमध्ये आपण बघत असतो. चला मॅच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तर 52 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा विजयासाठी टार्गेट सेट करण्यात आलंय, ते म्हणजे मानपाडा या संघासमोर 13.00 धावांची आवश्यक गती इथून राखावी लागेल. नवनाथ तयार होत आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर संजय. संघर्ष फार मोठा आहे. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र काय जबरदस्त चेंडू, बेल्स खाली पडले. याचाच अर्थ फलंदाज होतोय बाद संजय रॉयल डक वरती. न्यू बॅट्समन बळीराम मैदानावरती येतोय. लवकर यावं लागलं. 52चा पाठला करायचा होता. सलामी वीरांकडनं अपेक्षा होती एक चांगल्या सुरुवातीची, पण चांगली सुरुवात झाली गोलंदाज नवनाथ साळुंकेची. पहिलाच बॉल त्रिपाचित केलाय आणि मैदानावरती बळीराम त्या ठिकाणी असताना
धावांचं अकाउंट ओपन झालं नाही, पण विकेट या ठिकाणी आपण बघतात पहिली गमावलेली आहे मानपडा टीमने. नवनाथ पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंगला बळीराम त्या ठिकाणी तयार होतोय. चेंडू त्यांनी तिथेच चॉईस केला होता लगेचच. रणजित नंतर आले ते बॉल चॉईस साठी, पण तोपर्यंत एक बॉल डिलिव्हर्ड झाला होता. नवनाथ पुन्हा एकदा वरती विकेट. स्ट्रायकिंगला बळीराम तयार होतोय. स्वीप करतायत गॅप मध्ये घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. केवळ एक धाव एका धावेने इथून मात्र डावाचा श्री गणेश होतोय. मानपडा संघाचा स्ट्राईक वरती प्रवीण येत आहेत. सामना करतील नवनाथचा. सामना क्रमांक हा 6वा. ही दुसरी क्वार्टर फायनल उपांत्य फेरी. मागच्या मॅच मध्ये अंतरलीने सामना जिंकून उपांत्य फेरी गाठलेली आहे. कव्हरच्या दिशेने व्यवस्थित आला नाही बॅटवर चेंडू. फिल्डर येत आहेत लॉंग ऑफरनं. चेंडू कव्हर करतायत तोपर्यंत अगदी सहजतेने या 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेने इथून धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण झाली आहे ती म्हणजे 3 धावा. प्रति ओव्हर मागे 13ची सरासरी राखायची आहे. ती राखण्यासाठी किमान 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. ड्राईव्ह करतायत मिड ऑनला बीट करून चेंडू लॉंग ऑन सीमारेषे बाहेर येतोय. पहिला खणखणीत चौकार. भूमिका या मॅच मध्ये फार महत्वाची आहे. प्रवीणकडेही ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, या सामन्याला आपल्या बाजूने झुकवण्याची. पण संघर्ष अजूनही फार मोठा आहे. धावा आता आपण बघितलं 7 आलेले आहेत. या चौकाराच्या मदतीने बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा नवनाथ. यावेळेस मात्र फलंदाज त्या ठिकाणी तयार नव्हते. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवरती जातील नवनाथ. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. प्रेक्षकांची गर्दी आपण डाव्या बाजूला स्टँड मध्ये बघतोय. क्रिकेटचा आनंद घेत आहेत. मिस टायमिंग जेलची शक्यता. जेल टिपला गेलाय. प्रवीणलाही जावं लागेल. दुसरा धक्का दिलाय नवनाथने मानपडा टीमला. न्यू बॅटर मैदानावरती रजनीकांत मैदानावरती येत आहे. 2 धक्के दिलेले आहेत. नवनाथने खूप जबरदस्त कमबॅक केला. आपण बघितला चौकारानंतर पुढचा चेंडू गुडलेतवरनं थोडासा संत गतीने टाकला, थोडासा उसळी दिली आणि हा फटका फसल्यानंतर शॉट कव्हरला त्या ठिकाणी झेल टिपण्यात आला आणि 2 गडी या ठिकाणी बाद होत आहेत 7 या धावसंख्येवरती. जी इनिंग पप्पूने साकारली तशाच प्रकारची इनिंग इथून मानपडा संघाच्या एखाद्या फलंदाजाला साकारावं लागेल. दोन्ही इंडने दावा करणं फार गरजेचं आहे. एकही विकेट न गमावता मागची धावसंख्या चेस झाली. इथे मात्र 2 गडी बाद झालेले आहेत. नवनाथ अपील पंचांनी स्वीकारलंय आणि त्या ठिकाणी पंच स्क्वेअरचे सांगतायत की बॅटची इन्व्हॉल्वमेंट होती, एज लागली होती त्या ठिकाणी आणि त्यामुळे अपील. तांतारेचे आदरणीय सुभाष पाटील यांना विनंती करतोय आपण मंचावरती या. आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या सुभाष पाटील आपलं स्वागत आहे. आणखीन एक विकेट इथे जाता जाता वाचलेले कारण आपण बघितलं स्क्वेअरच्या पंचाने सांगितलं की बॅट आणि बॉलचा संपर्क झाला, त्यामुळे हे अपील इथून जे स्वीकारलं होतं त्यानंतर पंचांनी तो निर्णय मागे घेतला आणि त्यामुळे मैदानावरती आपण बघतायत बॅटर सुरक्षित रजनीकांत. 7 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या अंती. चांगलं कमबॅक राहील नवनाथचा. सुरुवातीला विकेट आला होता. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 धावा होत्या, नंतरच्या 3 बॉलमध्ये 4 आल्या आणि 1 विकेट. स्ट्रायकिंग इनला बळी त्या ठिकाणी तयार होतोय. बॉलिंग मार्कवर तयार.
बाळकृष्ण पाटील. बाळकृष्ण पाटील तयार. ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला बळीराम. ओ पिचिंग लेग स्टंप वरती आणि काय घडलंय. शॉर्ट फाईन लेग. त्याच्या आधी विकेट किपर या ठिकाणी मात्र चेंडू पकडू शकले नाही. वाईट +4. एकूण मिळतील 5 धावा. विकेट किपरला चेंडू गॅदर करायला होता, पण विकेट किपर कडनं चूक झाल्यानंतर फाईन लेगचा खेळाडू तिथे सावध असायला हवा. कुठल्या बाजूला चेंडू पिचिंग झाला त्या दिशेने धावत येणं, कव्हर करणं हे काम असतं शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरचं. पण कुठेही तो प्रयत्न झाला नाही. हा चेंडू यावेळेस समोर फिल्डर आहेत लॉंग ऑनला. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला. दिलीप होतं डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय 13 धावा. टार्गेट 52च आहे. 39 धावांची अजूनही विजयासाठी गरज असेल. ऐकला रजनीकांत या संघाचा अत्यंत ताकदवर फलंदाज. ओ अपील त्या ठिकाणी हलकसा चेंडू फाईन लेगला येतोय आणि पंच त्या ठिकाणी बघूया इशारा करतात. बॅट कट आहे. हलकीशी एज होती. चेंडू फाईन लेगला येतोय आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 14 धावा. क्वार्टर फायनल क्रमांक 2. याआधी आपण क्वार्टर फायनल बघितली नारिवली आणि अंतारलीमध्ये. अंतारलीने ती मॅच जिंकली. पप्पूचा अर्धशतक आपण बघितला. पहिले अर्धशतक निलक्ष मात्रेच्या नावावरती राहिलं मोठ्या गावच्या. आणि आज आपण दुसरं अर्धशतक बघितलं. धावांचा पाठलाग करत असताना 52 धावा करायच्या होत्या आणि एकट्या पप्पूने केल्या टोटल 54 धावा. 14 चेंडूमध्ये 7 षटकार 2 चौकार इनिंग मध्ये आपण बघितले. हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. सरळ निघतोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण बघतोय 15 धावा. या ओव्हरची अजून आपण बघितलं 4 चेंडू संपन्न झालेले आहेत. पहिलाच बॉल लेग स्टंपवरती पिचिंग होता आणि तो वाईड गेला आणि त्यानंतर तो लॉंग स्टॉपच्या दिशेने आला. हा देखील संपर्क नाही आहे. तिथल्या तिथे चेंडू रेंगाळतोय. तोपर्यंत 1 धाव इथून पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 16 धावा. या षटकातील अंतिम चेंडू बाळकृष्णचं हे षटक अत्यंत चांगलं राहिलं. पहिला चेंडू जर वगळला तर बाकीचे सगळे चेंडू बाळकृष्णने अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत. टॉप एज झेलची शक्यता, पण तो प्रयत्न तिथे होताना दिसलाच नाही. कुठेतरी सरावाचा अभाव, कुठेतरी आत्मविश्वासाचा अभाव. आणि बऱ्याचदा संध्याकाळ झाल्यानंतरही काही जण म्हणतात की सूर्याची किरण डोळ्यावरती आली. सूर्य जेव्हा डोक्यावरती असतो तेव्हा आपण समजू शकतो, तो समोर जेव्हा असतो तेव्हा आपण समजू शकतो की सूर्याची किरण डोळ्यावरती येत आहेत. अशा प्रकारे 2 षटकं संपल्यात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली आहे ती 18 धावा झालेली आहे. विजयासाठी इक्वेशन आम्हाला सांगतील अशोक पाटील. आता चेंडू शिल्लक असतील 12 आणि 34 धावांची गरज आहे. 17 धावा प्रति ओव्हर मागे हव्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 13ची गरज होती प्रति ओव्हर मागे, पण तो आवश्यक जो धावगतीचा रेट होता तो राखता आला नाही आणि त्यामुळेच 2 ओव्हरमध्ये केवळ 18 धावल्या. 13ची गरज होती प्रति ओव्हर मागे, पण 9च आल्या प्रत्येक ओव्हरमध्ये. 2 ओव्हर नंतर त्या 18 धावसंख्या आपण बघतायत. इक्वेशन मात्र आता शिल्लक आहे. 34 धावा करायच्या आहेत 12 चेंडूमध्ये. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी तयार होत आहेत. सुरेश ऑन साइडला मनगडच्या साह्याने खेळत आहेत. फिल्डर आहे डीप मध्ये. दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि या दरम्यान या 2 धावा पूर्ण होत आहेत. सिंगल डबल्सने हे लक्ष चेस करणं फार कठीण आहे. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. संयम बाजूला ठेवावा लागेल आणि विजयासाठी जे जे शक्य आहे ते मैदानावरती करावं लागेल. आणि मैदानावरती आता मोठे फटके मनपाडा संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातील. अन्यथा सिंगल डबल्स आले तो दबाव वाढत जाईल, रिक्वायर्ड वाढत जाईल. आवश्यक गती आहे धावांची ती वाढली का दबाव वाढेल आणि त्या दबावाखाली चुकाई होण्याची दाट शक्यता आहे. अलंग द ग्राउंड चेंडू स्क्वेअर लेगला जातोय. फील्ड डीप मध्ये बालकृष्ण त्या ठिकाणी आहेत.
चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, थ्रोही चांगला येतोय, केवळ एकच धाव. फलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवलंय, मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलंय. असं नाही की मोठे पटके खेळू शकत नाही, ती क्षमता दोघांकडेही आहे. पण सद्यस्थितीमध्ये बॉलिंग खूप चांगली होते नावाई टीमची. उडवलाय लॉंग ऑफला फिल्डर चेंडूच्या खाली आणि झेल टिपलाय फलंदाज बाद होतील. बळीराम तिसरा धक्का मैदानावरती मान पडाला. बळीराम बाद होत आहेत आणि मैदानावरती रणजीत येत आहे. आमचे आधारस्तंभ आदरणीय रमेशजी म्हात्रे साहेब इथून थोड्या वेळासाठी रवाना होत आहेत. लगेचच पुन्हा आपल्यासोबत व्यासपीठावरती असतील. संध्याकाळी बक्षीस समारंभ देखील या ठिकाणी असणार आहे आणि नक्कीच क्रिकेटचा मनमुराद आनंद ते घेत आहेत. काळ कोपर संघासाठी भरपूर क्रिकेट ते खेळलेले आहेत. उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचं योगदान या संघासाठी राहिलेलं आहे आणि क्रिकेट हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच कारणामुळे या मैदानावरती क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती आपण बघतोय. त्यांनी आता सांगितलं की मी लगेचच जाऊन येतोय. इक्वेशन 9 चेंडू आता शिल्लक आहेत, 31 धावांची गरज. हो अपील झालंय पण शफल इतक्या जास्त बाहेर होते ऑप्शन वरती, त्यामुळे अपील ग्राह्य धरलं जाणार नाही. आता 8 बॉल 31 ची गरज आहे. यानंतर अंतारली टीम तयार होईल. बघूया अंतारलीच्या समोर कोण येतोय. 8 बॉल 31. फुलटॉस उडवलाय फिल्डर चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट. रणजित ठाणगे बॅक टू द पॅव्हेलियन. फलंदाज रणजित परतलेला आहे. 7 चेंडू 31. या दरम्यान डॉक्टर झुंझुनवाला यांचं आगमन झाले. क्या बात है झुंझुनवाला, आपका झुंझुन नजर नहीं ट्रे. हा फर्स्ट एड बॉक्स घेतलेले आहेत आणि बघा ज्या कोणालाही दुखापत असेल डॉक्टरवालाशी संपर्क साधा. मुखामार असू दे किंवा कुठेही जखम झाली असेल संपर्क लगेचच साधा. MBBS MD या सगळ्या डिग्र्या त्यांच्याकडे आहेत. खरोखर आले तर हँडल करतील ते. ओ सुपर शॉट. तंत्रशुद्ध फटका. पॉइंटच्या दिशेने 4 धावा. भल्ली इकडे आहे, 1 मिनिट भल्ली. देवेंद्र वजे. हो देवेंद्रने उडवलाय. फिल्डर आहेत चेंडूच्या खाली पण नावळी संघ इथे मात्र या फिल्डिंग मध्ये तसं करतोय आणि आणखीन एक विकेट देवेंद्रच्या रूपात.
प्रत्येक वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची विकेट त्यांनी बनवलेली आहे. हे लेफ्टी आहेत का? लेफ्टी मुद्दाम खेळत आहेत. राईट आहे, मुद्दाम लेफ्टी खेळत आहेत नरेश म्हात्रे. आणि खूप चांगले अभिनेते देखील आहे. अनेक गाण्यांमध्ये त्यांचा अभिनय आपण बघितलेला आहे. बघा काय घडलंय. विकेट किपर नवनाथ साळुंके काय करतायत हा प्रश्न या ठिकाणी आपण बघतायत. अगदी चेंडू सरळ आलाय आणि मॅच त्यांच्या बाजूने कुठेतरी आपण बघताय तो अलगजीपणा होतोय. पण कुशेष स्टेजला असं काही घडलं असतं तर मात्र हे मागात पडू शकलं असतं. इक्वेशन बघूया किती चेंडू आहेत. 3 बॉल 22ची गरज. हो नरेश म्हात्रे एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न करत होते. आणखीन एक विकेट इथून जाईल मानपाडा संघाची. केवळ औपचारिकता शेष आहे. आता केवळ एक चेंडू शेष आहे. जवळजवळ हे निश्चित झालंय की नावाळे आणि अंतर्लीमध्ये उपांत्य फेरी होईल आणि त्यातून जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये फाईट करेल या स्पर्धेच्या जेतेपदासाठी. हवेत दिलीप त्या ठिकाणी झेल टिपतायत आणि अशा प्रकारे जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावळी 40+ संघ पोहोचला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. तर टॉस साठी लगेचच या अंतरलेचे कॅप्टन आणि नावळीचे कॅप्टन. जास्त वेळ न करता लगेचच या आणि मॅन ऑफ द मॅच यांना सन्मानित करायचं आहे. आमचे मान्यवर अश्विन पाटील यांचा सन्मान आपण करतोय. म्हाळसाई चषक 2025 मध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं